एक एक विठाबाई माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा। इतुका स्वैतत्वा बायावे माझे रंगनी नाचावे, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा। माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा। पंढरीच्या देवराया पंढरीच्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराक्षरे। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या 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 या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकाया देवा करावा वेरो। एक एक विठाबाई एक एक विठाबाई माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळेला भगवान पंढरीनाथ उमापती महादेव प्रभू रामचंद्र हनुमंतराय ज्ञानोबराय तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नथुसिंगजी बाबा शिवछत्रपती शिवाजी महाराज शहीद जवान भारत माता गोमाता वारकरी यांच्या चरणविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आज हरी कीर्तनासाठी निवडलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग घेतलेला अभंग गायलेला अभंग योगाना योगे लाडके भक्त असणारे पंढरपूर निवासी श्री संत नामदेवराय यांच्या घरी दासी म्हणून मोलकरी म्हणून असणारी महान भगवत महिला संत श्री संत जनेबाईचा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातील आहे म्हणून कीर्तनासाठी निवडला आहे। विठ्ठल
अभंग 4 चरणाचा आहे, संत जनाबाईचा आहे. आणि या अभंगातून भगवान पंढरीनाथांना संत जनाबाई बोलवते. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ते असं, आपण सर्वजण आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र, ज्ञानक्षेत्र, धर्मक्षेत्र, साधू संतांच्या पदपर्शानं पुनीत आणि पावन झालेली आपली आदर्श नगरी डोंगरगाव, आणि या आदर्श नगरी डोंगरगाव मध्ये भगवान पंढरीनाथांच्या, महादेवाच्या, हनुमंतरायाच्या या धर्मपटांगणामध्ये काय कारणास्तव एकत्रित जमला हा जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. पण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या नियमाला अनुसरून तुम्ही काय कारणास्तव एकत्र आला आहात, आम्ही सर्वजण या ठिकाणी का उपस्थित आहात, सर्वांना ज्ञात आहे. भगवंताच्या असीमाच्या कृपेनं, साधू संतांच्याही कृपा आशीर्वादानं, गावातील सर्व भाविकांच्या अनमोल अशा सहकार्यानं, भजनी मंडळ, कार्यकर्ता मंडळींच्या विशेष अशा परिश्रमानं हा संपन्न होत असणारा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भगवान गोपाल कृष्ण जन्म उत्सव निमित्तानं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं सुरुवात झाली. म्हणता म्हणता यंदाचं ही 19वे वर्ष आहे. आणि 19व्या वर्षी 4थ्या दिवसाचं कीर्तनाचं पुष्प मज पांबराकडे आलं हे माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल आयोजक, नियोजक, समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री हरिभजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, हरेश्वर मित्र मंडळ व जय बजरंग भजनी मंडळ, आदर्श डोंगरगाव, आणि या ठिकाणी विशेष उपस्थिती गावागावातील परिसरातील सर्व वारकरी जनसमुदाय या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. मांडळचेही वारकरी मंडळी आलेले आहेत, हंकैवाडीचे मंडळी आलेले आहेत, नवनव आमच्या गावाच्या कंचनपूरचेही मंडळी आलेले आहेत, परिसरातील सर्व वारकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी विशेष उपस्थिती गावातील सर्व भजनी मंडळ, त्याच्यात या कीर्तनाला अलौकिक असा अलंकार सुशोभित करून अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण करून सर्वांना भक्तिमय वातावरणात डोलवणारे सर्व वारकरी संप्रदायातले कोयनूर हिरे, म्हणजे मृदुंग सम्राट मृदुंगमणी आमचे वैभव महाराज वणीकर असतील, त्यांच्या जोडीला आमचे पिंटू महाराज बोरनारकर असतील, आणि त्यांच्या जोडीला गायन सम्राट, गायन कोकिळा, गायन गंधर्व आपल्या तालुका जिल्ह्यातलं भूषण आपले आदरणीय अजयजी महाराज आंबेकर, आणि त्यांच्या जोडीला माझ्या संस्थेतले युवा कीर्तनकार राज महाराज, संस्थेतील काही विद्यार्थी, काही गावातील भजनी मंडळ आहेत, आणि आपल्या गावाचं भूषण. कारण की सप्ताह केल्यानंतर काय होतं असे लोक बरेच विचारतात. एक सांगू का तुम्हाला, संसार चांगला केला, कष्ट केलं तर बंगला बांधू शकतात, शेत घेऊ शकतात, पण एक सांगतो तुम्हाला, गावात भक्तिमार्ग आणि परमार्थाचं बीज रोवण्यासाठी मायबापो जन्मजन्माची पुण्य लागते. आणि आपण अशी केलेली भगवंताची सेवा, आणि या सेवेचं मोल म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाचं नाव आदरानं घेतलं जातं वारकरी संप्रदायामध्ये. असे युवा कीर्तनकार, आपल्या गावाचं भूषण, आमचं सर्वांचं भूषण रोहितजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आज मायबापू, तुम्ही राहिले नाही राहिले, मी राहिलो नाही राहिलो, पण आजचं कीर्तन पिढ्याना पिढ्या श्रवण होईल म्हणून आमचे दिनेश भाऊ ज्ञान मंदिरावाले त्यांनीही या ठिकाणी उपस्थित दाखवून आजचं हे कीर्तन शूट करतायत. एकदा त्यांच्यासाठी जोरानं टाळ्या होत्या. मायबापा, आपल्या गावाचा हा 19 वर्षाचा सप्ताह आहे. 19 वर्षाचा आपला सप्ताह पूर्ण होण्याच्या मार्गाला आहे. आज 4था दिवस आहे. पण ऐका, सप्ताह का करावा, कशासाठी करावा? काही लोक म्हणतील, अहो परिसरात सप्ताह चालू आहे, आमचा गावाचाही सप्ताह सुरुवात आहे म्हणून बंद पाडू नये म्हणून करावा. नाही नाही मायबापो, सप्ताह करणं म्हणजे गावाची पांढरी शांत करणं, आणि सप्ताह करणं म्हणजे सुसंस्कार करणं. सप्ताह करणं म्हणजे एकमेकनी जिरावानी नाही. सप्ताह करणं म्हणजे काय? सुसंस्कार करणं. बरं का? हो, तुम्ही म्हणा महाराज कसं सुसंस्कार? आता बघा, हे लहान लहान पोरं एवढं कीर्तनात येऊन बसलेले आहेत, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. जोर काही टाळ्या वाजा, बिल येत नाही. हे लहान लहान पोरं एवढं कीर्तनात येऊन बसलेले आहेत, खरं सांगा यांचं वय आहे का? बरं, हे घरी शांत बसता का? मोबाईल शिवाय राहतास का? त्याच पण जर त्याचा पप्पानी मोबाईल हिसकायली जा, पप्पा सुद्धा असा डोळ्यात आणतोच त्या. पण 1.5-2 तास कीर्तनात येऊन बसतायत, हाच खरा संस्कार आहे मायबापू. आणि दुसरी गोष्ट, गावाची पांढरी शांत होते. पांढरी शांत केव्हा होते? जर तुम्ही काहीतरी अन्नदान केलं तर. एक शीत दिदला अन्न कोटी कुळांचे होय उद्धरण, ऐसा महिमान तीर्थक्षेत्राचा. हे आपलं गाव तीर्थक्षेत्र जे मायबापू. तुम्ही महाराज कसं? हो,
मायबापो आपलं गाव कसं तीर्थक्षेत्र आहे, साक्षात भवानी स्वरूप असणार आणि सती असणारी वानमाय तुमच्या गावात आहे. कळतंय का तुम्हाला? नव काही गोष्टी तुमच्या ध्यानात आल्या नसतील किंवा आल्या असतील. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सहसा माझ्या नजरेतून कुठंच नाही मायबापू वृंदावन सारखं भगवान परमात्मानं ज्या वेळेस भगवान परमात्मानं सर्व गवळणींचं वस्त्रहरण करून ज्या झाडावर ठेवली ते कळंबाचं झाड फक्त तुमच्या डोंगरगाव नगरीमध्ये आहे. म्हणजे संतही आहे देवही आहे. कारण की ज्ञानोबरायांची एक उभी आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसनेची. म्हणजे तुमच्या गावात साक्षात भगवान परमात्माचं कळंबाचं वृक्ष सुद्धा आहे, सती माता वानमाय आहे आणि मायबापू नवो भादेश्वर महादेवाचं मंदिर आपल्या परिसरात आहे संगमला. आणि त्या भादेश्वर महादेवाचा अभिषेक करणारी भात नदी तुमच्या गावातून आहे. विठ्ठल अशा पवित्र तीर्थामध्ये जर तुम्ही मायबाप हो क्षेत्रामध्ये तुम्ही अन्नदान करत असेल तर तुमच्या पिढ्याना पिढ्या सुखी होत आहेत. तुम्ही महाराज खरं का? थोडं चिंतनाकडे लक्ष द्या. 19 वर्षाच्या मांग जा. काय म्हणतोय मी? 19 वर्षाच्या मांग जा किंवा 20 वर्षाच्या मांग जा. बर का आप्पाश्री, आपल्या परिसरामध्ये कसं होतं? तुमचं आमचं गाव कंचनपूर डोंगरगाव, उन्हाळा आला की लोक गाव सोडून निघून जायचे. बरोबर आहे का नाही? अशी परिस्थिती होती. पण कालांतरानं आपण भक्तीची ज्ञानगंगा सुरुवात केली. तर आत्ताचा विषय तुम्हाला सांगतोय, तेव्हा परिस्थिती कशी होती आणि आता आपलं गाव आदर्श आहे. शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, राजकीय क्षेत्रात असू द्या, परमार्थिक क्षेत्रात असू द्या, धार्मिक क्षेत्रात असू द्या, अशा सर्व क्षेत्रात तुमचं गावाचं नाव उज्ज्वल आहे म्हणून तुमचं गाव आदर्श ठरलंय. आणि अशा आदर्श गावामध्ये मायबापू हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या सप्त्याचा 19 वर्षाचा आजचं 4थ्या दिवसाचं कीर्तनाचं पुष्प. विठ्ठल आज कीर्तनासाठी निवडलेला अभंग श्री संत जन्याबाईचा आहे. जन्याबाई आजच्या अभंगातून भगवान परमात्माला बोलवतात. वास्तविक पाहायला गेलं तर जन्याबाईला बोलवण्याची काहीच गरज नव्हती, कारण की देवच तिच्या घरी काम करायचा. जाड लोट करी जनी केरवाये चक्रपाणी, केरवाये चक्रपाणी, केरवाये चक्रपाणी. जाड लोट करी जनी केरवाये चक्रपाणी, केरवाये चक्रपाणी, केरवाये चक्रपाणी. झाड लोट करी जनी केरवा हे चक्रपाणी किंवा केरवर हे चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे सृष्टीचा विधाता, चालक, मालक. चक्रपाणी म्हणजे देव आणि त्या देवाची ताकद कमी नका समजू. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. वृक्षाची पान हरे ज्याची सत्ता. एवढंच नाही तर मायबापू ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये देवाची ताकद. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जगाचे चालिता करतुम अन्यता करतुम. त्याची दिव्य शक्ती आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. एवढंच नाही कळलं तर देवाची ताकद तुम्हाला सांगतो मायबापू. तुम्हाला कीर्तनात बसू द्यायचं का न बसू द्यायचं, यांना गायन वादन करू द्यायचं का न करू द्यायचं, आणि मला कीर्तन करू द्यायचं का न करू द्यायचं, हे ज्याच्या हातात आहे त्यांना रतन खत्रीशी. तरी बाकीना हात मंद राहणार 36 कोटी देव मा एखादा देव जाणू. हो, त्याचं नाव देव आहे मायबापू. आणि त्या देवाची ताकद सांगतो. आपल्या हातात नाही, सर्व देवाच्या हातात आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला इथपर्यंत आणणं म्हणजे कोणाच्या हातात आहे? हा, मन आत्मा त्याच्या हातात आहे मायबापू. एवढंच नाही कळलं तर बशीचा चहा पोटात जाऊ द्यायचा का न जाऊ द्यायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. बशी होटाजवळ आली, बर का दादाश्री, बशी होटाजवळ आली, त्या बशीचा चहा पोटात जाऊ द्यायचं का न जाऊ द्यायचं कोणाच्या हातात आहे? त्यान मन मावून तर बशी वटना अंगे तशा बटन दाब देतो, डडन डन, पोपट उडून गेला आणि पिंजरा रिकामा झाला. हे सर्व ज्याच्या हातात येतो देव संत जन्याबाईच्या घरी काम करायचा. विठ्ठल काय काम करायचं? जन्याबाईनं जर मायबापू कपडे धुतलं तर देवानं वाळीला टाकावं. जन्याबाईनं जर भांडी घासली तर देवानं धुवून टाकावं. जन्याबाईनं जर घर सारवलं तर देवानं शेण पाणी आणावं. कळलं का महिला मंडळ? इथं बसलेली कोणती स्त्री
घर सारवते बरं, वरती बोट करा, आम्ही सत्कार करतो. घर सारानं राहिलंच नाही आते घर पुसानं उगी आप्पा. बाकी जणी ते घर पुसानं सुद्धा महाराज कमी टेन्शन उगी जित्रासना दांडू लयलेच. उभं घर पुशी टाकू. हो, इकडे लक्ष द्या. पण जनेबाईनं घर सारवायला सुरुवात केली तर देवानं शेण पाणी आणावं. एवढंच नाही, जनेबाईच्या घरी देव दळायला यायचं, रोज दळायला यायचं. तुम्ही म्हणा महाराज खरं आहे का? जरा 20 वर्षाच्या मागे जा किंवा 30 वर्षाच्या मागे जा, किंवा इथं जी 60, 70, 80 वर्षाची जी आई असेल, म्हातारी असेल, त्या आईला विचारा, त्या आईनं दळण दळलेलं आहे जात्यावर म्हणजे गट्यावर. आणि ज्या ज्या बाईसनी गट्यावर दळणा दळले त्या बाईसना कंबर दुखत नाही. तुम्ही महाराज खरं का? हो, तुकडोजी बाबांचं गीत होतं महाराज. भूमीवरी निजावे आकाशाकडे पाहावे, नित्य आनंद घ्यावे या झोपडीत माझ्या. आता उलट गणित आहे. आता कसं आहे? फडची वरी निजावे सलापकडे पाहावे, कमरेत गॅप पडावे या बंगल्यात माझ्या. आता राहिलं नाही माय बापू. आता कालाय तस्माय नमः, कालांतरानं बदलायला पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही मातीच्याच घरी राहा, जरूर मायबापू बंगला बांधा, पण त्या बंगलामध्ये मायबापांची चांगली सेवा करा. विठ्ठल. आता दळायचा विषय राहिला नाही. जुन्या काळामध्ये आपल्या आजी ज्या आहेत, आता राहिलेल्या आजी, यांनी काही आजींनी दळण दळलेलं आहे. आता दळण राहिलंच नाही मायबापू दळायचं. आता काय, गिरणी कमी झाली. गिरणी, शानाभाऊ खरं आहे ना? गिरणी कमी झाली. आता झाल्या घर घंट्या, दाखलची चक्की, थोडस दही लिहो, एक बाकट टाकी लिहो, खाई लिहो, लुई लिहो. नाही गमन तर टीव्ही देखो. ती टीव्ही मध्ये चांगली सिरियल नाही देखो, माझ्या नवऱ्याची बायको. चांगलं बघा. इकडे लक्ष द्या माय बापू. पण जनेबाई दळायला बसली तर देवाला बोलवायची. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओ सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, तिला तो तिसरा, तिला तो तिसरा. ओव्या गाऊ ब्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ ब्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ ब्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ ब्रतारा तू ये रे बा विठ्ठला. काय जनेबाईच्या ओव्या आहेत महाराज. ऐकल्यानंतर आनंद वाटतो की नाही? अहो, आपल्या आजीनं जर एखादं गीत गायलं तरी ते आनंद होतो. आपल्या आजीनं जर जात्यावर ओव्या म्हणल्या, घट्यावर बसून दळताना ज्या ओव्या म्हणल्या एखादी आजीनं, तरी आज साखर झोप लागते. कशा म्हणायची आपल्या आज्या? जनेबाईचं जाऊ द्या, पण आपल्या आजी तर दळायची की नाही? आपल्या आज्या सुद्धा म्हणायचे की नाही? काय म्हणायच्या? माय माय मनू माय जंगल चिडी, माय माय मनू माय जंगल चिडी, माय गई मरी मनी आशा गई मोडी. या शाळेत गेल्या नव्हत्या बरं का पसरी, शाळेत गेल्या नव्हत्या, पण यांच्या रामायण पाठ होत्या महाराज. रामायणातल्या रुच्यासारख्या मस्तपैकी म्हणायच्या. राम लक्ष्मण एक येलन वाईक, राम लक्ष्मण एक येलन वाईक, सीताबाई लोक तिनं तोडून केले लोक. आणि आताच्या महिलांना, आताच्या सुनांना काही गाणे म्हणायला लावा बरं, गट्यावर ना येतील का? उलट त्या मस्त गाणं म्हणतील. सासू तेरी मद्रास तपकीर मै बन करूंगी, लावू देन दल्ली थोडीफार. हो, पण जनेबाई उभ्या म्हणायची तर भगवान परमात्मा यायचं आणि दळू लागायचं. एके दिवशी देवानं सांगितलं, म्हणजे जना तू झोप, मी दळतो, तू थकलेली. जनेबाई म्हणले, देवा सर्व पंढरपुरातलं दळण आहे, जर दळलं गेलं नाही उद्या मला अन्न मिळणार नाही रे. भगवान परमात्मा म्हणतात, तू शांत झोप घे जना, मी दळतो. आता देव दळायला बसले. आता दळता दळता अंग पुढे यायचं म्हणून नवरत्नाचा हार आणि शेला बाजूला देवानं ठेवला आणि दळायला सुरुवात केली. दळता दळता पहाटेचे 4 वाजले आणि देवाच्या कानावर आवाज आला, उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, मरण करा पंढरीनाथ.
व्यथा जन्माच्या दुःखवी व्यथा या जन्माच्या दुःखवी व्यथा या जन्माच्या. काकडाचा आवाज केव्हा येतो? सप्त्यामध्येच, बरोबर आहे का नाही? तरी बाकी हिंदूसले सप्ताह सैन होत नाही. या रावणना कंसना जिस भाऊ माम भाऊ फुई भाऊ उरेल राहतस. ज्यातले सप्ताहना कटाया समजी लेवा ना या माम भाऊ फुई भाऊ कंसना रावणना. हो, आपल्याकडे नाही, आमच्याकडे नाही. आपला परिसर एकदम भक्तिमय. बाकीच्या गावांना जावं महाराज, सकाळी जर भोंग्याचा आवाज सुरू झाला, एखादी गवडण लावली साऊंड सिस्टीम वाल्यानं, तर बाकी म्हणतात तुम ना बोंगळा तथा चटाळा रे. तू 7 दिन भी सैन होत नाही का रे? भाडं लेन गाव निघ जाय. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या कानावर आवाज आला काकड्याचा. देवानं विचार केला सर्व पुंजारी येतील आणि मंदिरात मी दिसलो नाही तर माझी बदनामी होईल. भगवान परमात्मा उठले, पण नवरत्नाचा हार आणि शेला विसरले आणि जनेबाईची वाकड खांद्यावर घेतली. ए पोरांनो, वाकड म्हणजे रे? वाकड बबल्या, वाकड म्हणजे रे याचा नावे काढल्या शाळामध्ये. वाकड म्हणजे जावर जावर, चादर, बँकेट. ते काय आहे आता महाराज? विषय असा झाला, प्रत्येकाची पोरं इंग्लिश मीडियम मध्ये जरूर टाका. मी म्हणत नाही, जरूर टाका. प्रत्येकाची पोरं इंग्लिश मीडियम मध्ये टाका महाराज. पण कोणी टाका, ज्यांना घरी अभ्यास घेता येत असेल त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये टाका. नाहीतर फजिती महाराज. वर्षभर पोरगा शाळेत जातो इंग्लिश मीडियम मध्ये, एकच स्पेलिंग पाठ. ए फॉर मनीषी काढा काय असली, पण ज्ञानेश्वरीची उभी नाही. तुकोबरायांचा एखादा अभंगाचा शब्द नाही. हरिपाठातला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे सुद्धा येत नाही. महाराज काय झालं, आमचा मित्राचा पोरगा इंग्लिश मीडियम मध्ये टाकला. त्यांना म्हटलं का रे तुम्ही काही शिकलेले नाही? त्यांना जर सांगितलं द्या ते सांगतात लावा अंग ठेलशे. त्यांना म्हटलं मग आपल्या गावाच्या जिल्हा परिषद मध्ये टाका. ते वहिनी म्हणे भाऊ तुम्हाला माहित नाही, आम्ही जरी अनाडी आहेत पण आमचे मुलं शिकायला पाहिजे. टाकलं त्यांनी. आता 700 रुपये महिन्याची गाडी, बरं काय विनेकरी. तो पोरगा महिन्याभर मायबाप एकच स्पेलिंग शिकला, ए फॉर ॲपल. आणि मी योगायोगानं तिथं गेलो आणि तो घरी आला आणि तो धावत आला आणि त्याच्या मम्मीला म्हणतो मम्मी मला पेलिंग यायला लागली. आता ती मायल सुधरेनी याले उमजेनी. ती माय म्हणे बोल भाऊ. तो म्हणे मम्मी मम्मी वर पेलो. म्हण दादा काय बारी बोलस. आता ज्यांना समजलं त्यांना हसू आलं, तसं मला हसू आलं. तेव्हा म्हणलं का असल्या? म्हटलं वहिनी काय बोला? पेलिंगा बोलाय ना तो. म्हटलं तुमने समजी राय ना का? नको का समजे ना, पेलिंगा बोलाय ना. मग काय बोलणार? म्हणे बोल रे नवीन. म्हणे मम्मी मम्मी बरोबर पेलो द्या का मन सोनचिड कितलं बारी बोलस. मग तर वहिनी तुमने समजणं का? म्हणे नाही. मग तर समजाडी सण सांगू का? म्हणे सांगा. मग तो बोलाय ना मम्मी मम्मी बरोबर पेलो यांना अर्थ काय वस आहे रे? म्हणे काय वस? म्हणे माय मैशे. मग कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृता आणि पैजा जिंके. हो, दादाश्री नेहमी भाषणामध्ये एक वाक्य वापरतात बरं का महाराज, तुम्ही कधीतरी ऐका. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर मानव जिवंत राहील. हे दादांचं वाक्य नेहमी भाषणामध्ये असतं. म्हणजे संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल तर आपली वारकरी संप्रदायाची आणि आपली हिंदू संस्कृती मायबापो नेहमी परंपरा जोपासणं आपलं काम आहे. विठ्ठल आता जनेबाईची वाकड देवानं घेतली आणि विटेवर जाऊन उभे राहिला. सर्व वारकरी भावी भक्त मंडळी भजनी मंडळी मंदिरात आले. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. आनंद रे मुनिजन दीनी लोक, आनंद रे मुनिजन दीनी लोक, करा जय जयकार वाजांचा गजर, करा जय जयकार वाजांचा गजर. आनंदले मुनिजन दीनी लोक, आनंदले मुनिजन दीनी लोक, करा जय जयकार वाजांचा गजर, करा जय जयकार वाजांचा
पुंजाऱ्यानं काकडा पेटवला आणि काकड्याला सुरुवात झाली. भक्तीची आपोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती. पंचप्राण जिवे भावे ओ वाढू आरती, ओ वाढू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारके नाथा. दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माता. आता काकडा ओवाळतायत पुंजारी. काकडा घेतला हातात. आता देखाणार कीर्तन चालू येणार आहे. तुमने का बचत गट्टी मीटिंग रे. ओ भाऊ चुला नको करू ना, मांडी घालणार नेमन बर. कसं आहे, सर्वांच्या नांदी लागायचं पण लहान लेकरांच्या नांदीने लागायचं. आबा सर्वांना नांदी लागो पण लहान लेकरांच्या नांदीने लागायचं महाराज. एकदा माझी अशी जिरली. मी तिकडे ते साक्री तालुक्यात कीर्तनाला गेलो. असे सर्व पोरं बसलेले होते. मी त्यांना म्हणायचो, ए शांत बसा रे, व्यवस्थित बसा रे. त्या म्हणे आमना गाव माहीचं नामनावर दाब माराय ना. आणि महाराज मी असं दाबानं त्यांच्यावर बोलायचो. एकदम लाईन गेली एक कुठला आणि मागेतून गुद्दा बर दिला माझे. मी पाठ चोन बजण्यासकडे देखू म्हणतो आता काय मारावत नाही, मला मारो कोणी. आणि लगेच लाईन आली. शेवटी तो असा करे, कशी जिरणी. आठ एकदम मस्त आहे. कथाने कोणी कुदावणी. विठाला विठाला विठाला. व्यवस्थित मस्त बसा रे. शेवटी एक एक प्रश्न विचारला जाईल बरं का. आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला एक एक पार्लेजी मिळणार आहे. वैभव महाराज देणार आहे. हो इकडे लक्ष द्या. पुंजाऱ्यानं दरवाजा उघडला. काकडा ओवाळायला लागले. भक्तीची आपोटी बोधक काकडा ज्योती. असं वरती मान गेली. देवाकडे लक्ष गेलं आणि काकडा थांबला. मागचे म्हणले का हो पुंजारी बुवा, काकडा ओवाळा काकडा. म्हणजे कोण आले ओवाळू. म्हणले काय झालं. देवाची चोरी झाली. अहो देवाची चोरी झाली. म्हणले हो काय चोरी झाली. अहो नवरत्नाचा हार शेला दिसत नाही. चोरी झाली. ओ सर्व गावात वार्ता, चोरी झाली चोरी झाली चोरी झाली. बघा माय बापू, जो मंदिरात येत नव्हता तो पुढे येईल. नाही समजणार का तुमने. ओमजाडीचं सांगू का. सप्तानी मीटिंगले गर्दी व्हावनी पण तमासान टाइमले आवरावतच नाही. जर सांग या वर्ष सप्ताह करणार आपले तमासा निलय ना. बाकी ना काही लोक सांगतात नाही सप्ताह बंद कर टाका पण डोलगी वाजायला पाहिजे. डोलगी वाजी तर पाणी पडी. कळलं का तुम्हाला. म्हणजे वाईट कडे जास्त लक्ष. अहो बघा एवढा 7 दिवसापासून एवढा मोठा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे. नवीन नवीन महाराज आहेत, हे कलाकार महाराज मंडळी आलेले आहेत. तरी बाकीच्यांना मायबापू इकडे येता येत नाही. म्हातारा माणूस राहते गोष्ट खरी. पण चांगले चांगले तरुण वर्ग काही गावांले येत नाही कीर्तन आले. आपला गाव मा कसं का आहे ना काना कोपरामा बटाबटेले काव बटेले. काही म्हणा मित्रच येतात त्या म्हणते जर गवत नाही अहो नाव धरी बोली. बर का. पण काही गावांना येत नाही महाराज. चला इकडे लक्ष द्या. पण वाईट राहिलं. आता बघा काही गावांना एवढी आलसिंग होते. रात्री ठीक 8:30 वाजता दणदणीत जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी कीर्तनाला या हो. तरी लोक येत. बरं काही गावांले गलीमा हरिपाठ चालत तरी पायरी उतरतात नाही. आणि त्याच माणसे कधी देवधर्म करतात नाही. गलीमानीच ती लढाई होऊ द्या उष्टा आत संमत पैतील. काही लोक महाराज एक आत्मा थाटीलेली पैतील तडे खायली सुबो देखता देखता. बघा तुम्ही आता एवढी गर्दी बर का. याच्यातले काही लोक आले नसतील बलव का ते असले. फक्त आठे आवाज बदलाव ना पडी. दारा रे ओपटर सापना दारा रे देखा 2-3 जण आता बजी घ्या त्या अंधारामा. वाईट कडे लक्ष जास्त जातं महाराज. चला इकडे लक्ष द्या. तसं पुंजारी बोला चोरी झाली चोरी झाली. सर्व आले माय बापो. एक म्हणले ओ पुंजारी बुवा. म्हणले काय. चोर सापडला. म्हणले कोण आहे. ही वाकड ज्याची आहे तो चोर आहे. म्हणले जनेबाईची वाकड आहे. म्हणले जनेबाई चोर आहे. गेले सर्व. जनेबाईला म्हणले जना भगवंताचा नवरत्नाचा हार शेलान. जना म्हणले माझ्याकडे नाही. जनाबाईने ठेवला होता. पण जनाबाई का नाही म्हणत होती. सकाळी उद्या देव आले तर माझ्याकडून देव मागतील मी काय द्यायचं. म्हणून जनाबाई म्हणले माझ्याकडे नाही आहे. 2-3 जण तिच्या झोपडीत शिरले. झडती घेतली आणि नवरत्नाचा हार आणि शेला सापडला. कागा म्हणले चोऱ्या करते नाही म्हणते देव माझ्या घरी येतो असं म्हणते.
आणि देवाची चोरी करते. जण्या म्हणले मी गड्याची शपथ घेऊन सांगते, देव झाले होते आणि ते विसरून गेले. म्हणजे नाही नाही नाही, आतापर्यंत अशी चोरी कोणी केली नाही. एक काम करा, हिला सुळावर द्या. कळलं का तुम्हाला? काही ठिकाणी असं असतं महाराज बघा, आपल्या गावामध्ये 19 वर्षापासून सप्त्याची परंपरा आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कार्यकर्त्यांनी मायबापा हा सप्ताह टिकून ठेवलेला, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अहो खेळ नसतं भाऊ, खेळ नसतं. रुपयाचा हिसाब देणं म्हणजे. पण बाकीच्या लोकांना ते कळत नाही. बाकीचे लोक आल्यानंतर काय म्हणतात, आपला गाव नाही बरं, दुसरा गावून गोष्ट सांग राहिलो मी. हो, तर काय म्हणतात, द्या हिसाब. या सांग देवाई घ्या, हिसाब द्या. देवाई घ्या. मग जर हिसाब देताना जर 1000 रुपयाची चूक होतेच, मनुष्य शेवटी बरोबर आहे काय, लगेच जाऊ सांगा काय घ्या साला, अवघरपटी पाहू नको आपला. आणि एक सांगत, जो हिसाब ना टाइमले जास्त आराय मारस त्यानं बायकोना पुढे दखत नाही. काय म्हणणे तुमनं? बापरे, बाया टाळ्या वाजराय ना त्या. हो विनोदी महाराज, चांगला चांगला वाघ असले बाईसनी बिबट्या बनाय टाकेलेत. या निस्ता बाहेरच आराय मारतात. बरोबर आहे नितीन? हो, जावा तुम्ही, बाकीना लोक आटे आराय मारतील. हिसाब द्या, खाय घ्या साला, चांगला नीट. आणि घर जावा बरं त्यान बरोबर. तो असा जोर काही बोलस का, तो काय सांगा, च्या ठेवस का बिगर शेपटीना बिबट्या. विठाला 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 मला न्याय दिला, हिला सुडावर द्या. हातापायात बेड्या टाकल्या. बघा आता चांगलं चिंतनाकडे लक्ष द्या माय बापू. जनेबाईच्या घरी देव कामाला येत होता, तर जनेबाईच्या हातात बेड्या पडल्या का नाही? बरोबर आहे ना? मग याच्यातून एक चिंतन घ्यायचं. चांगलं तुम्ही काम करा, तुमचे विरोधक समोर असतील म्हणजे असतील. एक सांगतो तुम्हाला, तुम्ही विरोधक शोधायला जाऊच नका, फक्त चांगलं काम करा. तुमचे विरोधक तयार. कारण की माणसाले गती, बर का, कुत्र्याले गती आणि माणसाले प्रगती कधीच सहन होत नाही. मला सांगा, आता आपण सोनगिरून इकडे येतो, आपल्या गावाचा रस्ता आहे, किती खड्डे आहेत, बरोबर आहे का नाही? एखादा तरी गतिरोधक आहे का? आहे का? आणि जावा बरं सोनगिर हायवेवर, किती गतिरोधक आहेत का? चांगला रस्ताले गतिरोधक आणि सज्जन माणसाले विरोधक असतातच. एवढं ध्यानात ठेवायचं महाराज. मग जनेबाई महाराज सज्जन होते, तिला विरोधक आले का नाही? चोरी केली म्हणले ही ना, हातापायात बेड्या टाकल्या आणि महाद्वारासमोर आणलं. आणि जनेबाई म्हणते थांबा. म्हणले काय? एकदा मला त्या काळ्या विठ्याचं तोंड पाहू द्या. कोण म्हणते? कोणले म्हणणे? काय बोलणे? काळ्या विठ्या. मानमनी देखा बरं तुम्ही, जय हरी दिनिया ने मनी तर देखा. आपला गाव निम्मे पोरेचे आहेत लागू देवानी. पण ती जण्याबाई होती, संत होते मायबापू. का? जाडूनी संसार बैसलो अंगणी. या वृत्तीप्रमाणे मायबापू महाद्वारावर चालली आणि जण्याबाईनं चुडा असा मांग केला आणि देवाला म्हणते, ए देवा, काय दोंद झाला तुझा दरबार, दोंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अंधारी अंधारी सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अंधेरी सरकार, धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देव म्हणले काय झालं? पुण्यवंत पाताळ नोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देव म्हणले तुला म्हणायचं काय? म्हणजे मला एकच म्हणायचंय, मी जाणी तुझा खेळ. म्हणले काय झालं? अरे देवा तू चांगला आहे का? म्हणले काय झालं नेमकं सांग. हे जरा आपल्या डोक्यावरून जाईल. हे भागवतातले विषय या अभंगामध्ये पूर्ण 8 दिवस लागतो हा अभंग सोडायला, पूर्ण भागवत याच्यात. जना म्हणले देवा तुला सांगू का, धुंद झाला तुझा दरबार. म्हणले काय केलं? अरे देवा, जो सज्जन आहे, नीतीनं वागतोय, चांगलं काम करतोय, त्याला विरोधक उभा करतोय. म्हणजे तुझं म्हणणं काय? म्हणे जो कष्ट करा ना त्याला बन्नीनं दूध न च्या पाजराय ना.
आणि जो पाणी टाकी टाकी दूध इकी राही ना त्याने बिल्डिंगा बांध राही ना अशी जन्याबाई म्हणे मी नाही म्हण राहीनू फक्त स्पष्टीकरण केलं. लोक म्हणले होडारीला होल्ल माय बापू नामा म्हणे श्रेष्ठ जनी सुडाचे झाले पाणी. सुडाचं पाणी झालं जन्याबाई आपल्या घरी आली आणि दडायला बसली. भगवान परमात्माला बोलवतोय पण देव येत नाही. म्हणून जन्याबाईने विचार केला की दुपारी माझ्याकडून बरा वाईट शब्द निघून गेला असेल म्हणून देवाला राग आलाय. म्हणून जन्याबाईनं बोलवलं प्रेमानं अभंगाच्या ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई 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 ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझी पंढरीची आई माझे पंढरीची आई माझी पंढरीची आई माझे पंढरीची आई माझी पंढरीची आई माझे पंढरीची आई माझी पंढरीची आई माझी पंढरीची आई भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा. टाळ्या वाजवा माय बापू. एक सांगू का भजन की मजा ताली से भोजन की मजा थाली से बागों की मजा माली से और ससुराल की मजा है बेटा समजा. एक सांगू का भजनात टाळीच नाही वाजली तर आनंद नाही. बाग फुलून दिसते याचा अर्थ त्याचा माळी चांगला आहे कळलं तुम्हाला. आणि भोजन की मजा थाली से म्हणजे वाढणारा चांगला पाहिजे बरोबर आहे का नाही. जर वाढणारा चांगला राहिला तर बाशी भाकर सुद्धा गोल लागस अजय महाराज. नाहीतर बाकी ना गावले महाराज जाओ वाढणारा चांगला नाही राहत मेनू चांगला राहत पण वाढणारा चांगला राहतात नाही. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आम्ही गावाचं नाव नाही सांगत कोणा याई बहिणी जे कोण उपाधी करी. आम्ही जेवणाला बसलो तो आमना सांगे जेवणले बटनानी काबो तो स्पेशल गोंधळ पार्टीवाला होता. बाकी जणी महाराजांना सांगे जेवण लाज वाटत समजी लिहा ना आपला पार्टीना नाही आहे हा गोंधळवाला आहे बरं का. आम्ही जेवणाला बसलो तो असा खुर्चीवर बसला. आता आम्हाला जेवढं लागेल तेव्हा आम्ही घेऊ का नाही वाळायला यायचे कोणी नाही नाही बरं बरं लिहा हो नाही हो वही घे ना लिहा ना घर काय भेटत तिथला ऊस तोड्यात का आम्ही घर काय भेटत बरं जाय तुम्ही निवतं तिथं आमली कळलं का. हो भोजन की मजा थाली से और ससुराल की मजा. जर सासरवाड मा माय बापू साली नाही राहिनी तो पाहुणा नेसता बसेल रस्त्यान त्यांना गुईनी बेलीन मायक साली राहिने तर साली कशी बोलत उन्हा गणपती आमना घर मजा असते महाराज. चला इकडे लक्ष द्या. पहिल्या चरणामध्ये संत जनाबाईने देवाला बोलवलं एक एक विठाबाई माझी पंढरीची आई. आता चिंतनाकडे लक्ष द्या माय बापू. माझी पंढरीची आई म्हटल्यानंतर आनंद आहे. आई म्हटल्यानंतर आनंद होतो की नाही बरोबर आहे की नाही. पण विठाबाई म्हणणं योग्य आहे का. ए पोरांना तुम्हाला विचारतो रे विठाबाई हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुरलिंगी रे कोणी सांगू नका. हाय तुम्हाला का समजणार मी काय सांगणार तर. अरे हा स्त्रीलिंगी शब्द आहे का पुरलिंगी
विठाबाई या का शाळाમાં जातात नाही बटा कुरकुऱ्या माल याव कुरकुऱ्यासोर अख्खा दिवस काढ देत असं तिने हा विठाबाई शब्द हा स्त्रीलिंगी आहे बरोबर आहे की नाही मग मला सांगा देवाला बाई म्हणणं योग्य आहे का बरं एवढं नाही कळलं तुमच्या लक्षात आणण्यासाठी सांगतो तुमच्या गावामध्ये एखाद्याला असं म्हणा तुम्ही काय बाईन मॅक चाया करा ना बाईल्या म्हणी तर दे का मोठी लढाई होणार की नाही मग ब्रह्मांड नायकाला बाई का म्हटली विठ्ठल आता वैभव महाराज पखवाज वाजवत आहेत तुम्ही वैभव महाराज म्हणणार का काय म्हणणार तुम्ही मृदुंगाचार्य पखवाज वादक आता हे गायनाला उभेत तुम्ही काय म्हणणार गायनाचार्य हे पोरं आता टाळ धरून उभेत महाराज जे तुम्ही काय म्हणणार टाळकरी दादा विना विना नेमंदर आहो तुम्ही हा असा घाबरू नका माले आपलाच गाव शिवनाशी हा चांगला आहे चांगला भोया बानवशेत बिचारा आणि भोयानाच देव खरा सोयारा बरं का विनेकरी म्हणजे विनेकरी टाळ्या वाजवा नाहीतर बाकीना गावले विनेकरी भेटतच आमले जिन्नी प्यान घालेल दुपारले यसपोरले पाणी भरा जायर राज बुरक पटक वाचेच त्या विनेकरी ना विनेकरी म्हणजे विनेकरी महाराज बरं आहे आपल्या गावात 24 तासाचा फक्त टाळे विना पाराणी बरं का आबा बरं का आप्पा एकदा काय झालं आम्ही तिकडे त्या बागलाण तालुक्यात गेलो आणि तिथं विना पारा होता माझं जागर कालेचं कीर्तन होतं आम्ही का जवळच जागर होतं मग कालेचं कीर्तन तिथं होतं मी जागर करून तिकडे गेलो तो विनेकरीले रातभर कोणीच भेटलं नाही विना वाजाले आणि आम्ही 4 वाजता पोहोचलो म्हटलं तिथं जाऊन आराम करू मंदिर होतं एकला उभा होता म्हणतं जयहरी म्हणजे जयहरी महाराज तुम्हाला कालान कीर्तन आहे का म्हणतं हं म्हटलं दादा आम्ही लवकर आलो कुठं झोपायची जागा थांबा म्हणे 5 मिनिटं मग मी तुम्ही जागा करतेस फक्त विना लिया मना गया मग विना टाक दिला सकाळी 9 वाजापर्यंत दिखना नाही तुम्हाला मी मंडपा विना दिली पूर्वी इकडे लक्ष द्या माय बाप आता देवाला बाई म्हणणं योग्य का आता दादांनी विना झाला आपण काय म्हणणार विनेकरी बरोबर आहे की नाही माय बापू मग देवानं बाईचं काम केलं असायला पाहिजे म्हणून जनाबाईनं विठाबाई बोललं खरं आहे का चला भागवतात एकदा अर्जुन आणि गोपाल कृष्ण फिरता 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 काम्यवनामध्ये गेले आणि काम्यवनामध्ये गेल्यानंतर अर्जुनाने सांगितलं देवा मला लई तहान लागलेले म्हणजे काय करू थोडं पाणी घेऊन ये अर्जुनासाठी पाणी घेण्यासाठी भगवान परमात्मा निघाले आणि अर्जुन एका झाडाखाली बसला आता ते काम्यवन होतं ती वेली ती फुलं ते सुगंध तो गारवा अर्जुनाला आठवण आली घरची अर्जुन मनातल्या मनात म्हणू लागला आठे सुभद्रा राहती तर इथलं चांगलं वातावरण एक सेल्फी ले तू इंस्टाग्रामले टाकतू फेसबुकले टाकतू लाईक देखतू हे कोण आठवण करत होते तुम्हाला ध्यानमा राहतात नाही म्हणून आमच्या दुकानी जास्त चालतील कोण करत होते आठवण अर्जुन सुभद्राची आठवण करत होते आणि देवाला कळलं कडू येईला अंतर भक्ताचा अंतकरण देव ओळखतो काय म्हणतोय मी भक्ताचा अंतकरण देव ओळखतो फक्त भक्त तसा असायला पाहिजे कळलं का तुम्हाला आता भगवान परमात्मा म्हणतायत की अर्जुनाच्या मनात सुभद्राची आठवण झालेली आहे आता सुभद्रा घ्यायला गेलो तर फार वेळ होईल म्हणून देवानं सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनाजवळ आले म्हणजे स्वामी अर्जुन म्हणे कस काय उनी सुभद्रा म्हणे तुमने बुलाया तो हम चले आए जान हतेली पेले आए रे दोघ जण बसले गप्पा गोष्टी सुरू झाल्या आता गप्पा गोष्टी मारता मारता बराच वेळ झाला आणि सुभद्राला अर्जुन म्हणतोय सुभद्रा जा लवकर म्हणलं का तो पाणी घेऊन येईन सुभद्रा मनमा म्हणे तो येवाव सुभद्रा कोण होती हाया एकनाचा आवाज निघ ना हो मागे झोपी तर नाही जाईल ना हो इकडे लक्ष द्या सुभद्राच्या रूपात भगवान परमात्मा म्हणतायत येणार नाही तो कृष्ण नाही का तो येईन असं मग तू जा सुभद्रा म्हणे मी जाईन पण माझी एक अट आहे म्हणले काय इतका वेळ तुमच्याशी गप्पा गोष्टी मारल्या या वनामध्ये मग मला काहीतरी भेट वस्तू द्या ना गिफ्ट अर्जुन म्हणे ऐकाय डोंगर गावशे का कोणा बी दुकानवर जाई येतो पावडर ना डबा लई येतो
हं रावसाहेबना दुकानावर जायसन बांगड्याला येतो आई डोंगरगाव आहे का हे काम मी वन आहे सुभद्रा म्हणे ते मला माहीत नाही काहीतरी वस्तू दिली तर मी जाईन मग अर्जुन म्हणे एक काम कर ही माझ्या बोटाची अंगठी घे आणि जा सुभद्रानं अंगठी घेतली सुभद्रा जायला लागली सुभद्रा होती का ती पुढे जाऊन भगवान परमात्म्यानं रूप पालटलं आणि पुन्हा अर्जुनाकडे आले अर्जुनाला म्हणतायत अर्जुना पाणी घे अर्जुन म्हणे देवा तुला रस्त्यावर कोण भेटणं होतं का म्हणे नाही कोणीच भेटणं नाही भगवान म्हणे नाही अर्जुन म्हणे बरं वय ना देव म्हणे तुले नाही कन्न दोघही घरी आले संध्याकाळ झाली होती अर्जुन पलंगावर बसला आणि ओरिजिनल सुभद्रानं पाण्याचा गलास भरून आणला ऐका महिला मंडळ मी तुमचं लेकरू समान बोलतोय तुमचा भाऊ समान बोलतोय तुमचा नातू समान बोलतोय बर का तुम्ही सकाळी महादेववर जरूर पाणी टाका मी म्हणत नाही पण पहिले घरना महादेवले चहा पाणी करत जात जावा नाही टायानी वाजण्यात बाकी जणीच नाही आते हे आपला घर वांदन कुची की जाणू इथं येतात महिला मंडळ महादेवर पाणी टाकतात जरूर टाका माय बापू पण ऐका ना कधीतरी मनाला विचारा कधीतरी काहीच करायचं नाही पतीची सेवा चांगल्या प्रकारे करा सासू सासऱ्यांना आनंदात ठेवा तुम्ही सांगाल तो देव तुमच्या समोर उभा राहील सांगाल तो देव पण नाही काही बाया संध्याकाळले नवरांसंगी लढाई खेळाशिवाय जेवणच धकत नाही आपला गावनं निघतात आणि दूरनं सांग राय म्हणून हो महाराज एवढंच नाही बाकीच्या बाया इथं येतात जीवच राहत नाही इथला महादेवले ओम नमः शिवाय आया जेल का नाही अक्का तू ओम नमः शिवाय बडीराम भाऊ बागे बागे आज चंदन सुद्धा उगवता येत नाही त्यातले ओम नमः शिवाय आणि तीच बाई घर गे का सासूचा बंद करवा लागते आया इथला माझा जीवी लागणार तुले आणि मी नेहमी सांगतो जी बाई नवराला चांगलं बोलत नाही जी बाई सासू सासराचे चांगलं बोलत नाही जी बाई नवरान के समय पैसा चोरी चोरी माय नावनं सोनं करस ती बाई महादेव नांगे जरी बोर ठोक दिन ती पाईपलाईन डोकावटी ती महादेवना तरी महादेव सांगी घर जाय बहीण आता मुद्दाकडे लक्ष द्या आपला मुद्दाकडे लक्ष द्या आपला पती संध्याकाळी घरी आला ना महिला मंडळ फक्त त्या पतीकडे पाहून स्माइल करायची फक्त थोडासा हाशी देव आणि एक ग्लास पाणी बरी संधी देव त्यांनी पावशेरभर नकटावर ही लागी पण नाही सवजस बाकीन्या बाईसले दिवसभर ती बहीण जागे जायसन हाशी त्या गटमा जायसन हाशी त्या घर जायसन गप्पा गोष्टी करी आणि घर मालक उन्हा त्यांनी पहिलं पाऊल टाक लगेच डोळ्यात ही लागणार होई गी का लिंका हो कारण की श्री कमी नाही आहे श्री कावेरी आहे श्री लक्ष्मी आहे आणि श्री कालिंका सुद्धा आहे कावेरी झाली तर मायबाप हो कितीही खराब कुळ असू द्या त्याचा विजय करून टाकते कावेरी झाली तर लक्ष्मी झाली तर झोपडीचा महाल करून टाकते आणि जर कालिंका होईगी बटा असले नळडाना पोलीस स्टेशन मा बोला नोटिसा दिली या अर्थात आती कळलं का हो श्री कमी नका समजू महाराज श्रीच्या हातात सर्व सूत्र आहे आणि अर्जुनाने महाराज तो ग्लास घेतला आणि ओरिजिनल सुभद्राकडे पाहिलं आता ओरिजिनल सुभद्राकडे पाहिलं ना अर्जुन उठला सुभद्रा म्हणे ए पाणी घ्या ना म्हणे का तुम्ही उठून का उभे राहिले आरोचं पाणी आहे चांगलं पाणी म्हणे आरोनं पाणी तर फेक दुफारले कशी होती ना आते कशी होई गई कितला दांगडो वैनावी तुमना विचार करा सुभद्राने डायरेक्ट गल्ला सांगल मा फेक दिदा कोण होती मी पायरी उतरली नाही अर्जुन म्हणे नाही तू दुपारले मला भेट आली होती कितली सुंदर दिकी आत एक काय वेगळी सुभद्रा म्हणे मनागर मा कोणी आग लाई खोटी गोष्ट आहे का हा ज्या कुवारा आहेत ना त्यासनी बोलती मजा राज भलती मजा आणि ज्याचा लग्न होई घ्यात ना या ठिबक सिंचन ना फुले ना माईक निसता टवटवी दिखतच लोकेसले हा कुवारा पोराचे काही टेन्शन शे का बाबा खतना बाबा वाडी जाओ फवारा मारायला माणूस नको भेटो काही काम करायला माणूस नको भेटो आप आपली गाडी लियो गलीमा फिरो
लगीन वयल वालासकडे देखा सक्काय मा चालू हुई जा बेजानी डोकं चालत नाही घरे घरना लोक कितला सुधरी घ्यात मग इतला बिघडेले का हो? फरक आहे स्त्रीचा स्वभाव आहे महाराज बरोबर आहे का नाही? अहो तुम्हाला सांगतो मी एक माझं ते आडगाव ब्राह्मपूर कडे जागर काल्याचं कीर्तन होतं बरं का दादाश्री ते तिकडे कीर्तन होतं ब्राह्मपूरकडे आडगाव आहे जागर काल्याचं कीर्तन होतं रामनवमीचा पिरियड उन्हाळ्याचे दिवस राज महाराज मी गेलो कीर्तन झालं जागरचं त्यांना म्हटलं आता उन्हाळ्याचे दिवस चांगलं कुठंतरी मस्तपैकी आमची व्यवस्था करा ते म्हणे महाराज आपल्या बंगल्यावर चला महाराज बंगल्याच्या वरती मस्तपैकी खाट वगैरे टाकली गादी वगैरे टाकली चादर वगैरे दिली आम्हाला पंघरायले मला माहित नाही ती चादरले टिकली चिटकेल होती आता ती टिकली मना दोतरले चिटकी गई मी घर ऊन आंघोळ करी कपडे टाकले धुवायले आणि हातात घेतला आणि ती कपडा धुवाल बटणी आणि नेमकं दोतरले साबण लावता लावता टिकली दिकनी जसं बी दोतर उचलं डायरेक्ट म्हणा अंगी आपटी दिदो म्हणता मी देऊ का म्हणे नाही तुम्ही नका दावा तुमले दोन पडाय जरा का मन करणं सांग रहे तुम न करणं सांगू का जरा का बट्टा संगे लढाई करो माणूस नी बट्टास ना संगे पंगाले हो पण घर नी बाईना संगे पंगाले हो नी भुके भुके झोपणं पडत तरी लोकांचं सांगणं पडत पोट भरी खाद आता विनोदाचा भागवता करा सुभद्रा बोलायला लागली मला हा दृष्टांत पटवून द्यायचा आहे तुम्हाला सिद्धांताकडे यायचा सुभद्रा म्हणे कोण होती अर्जुन म्हणे अगं तूच होती ना आगाव मी पायरी उतरली नाही घरातल्या घरात बसलेली आहे दोघांचं भांडण सुरू आणि दोघांचं भांडण सुरू असताना भगवान परमात्मा आले कृष्ण अर्जुना शांत बैस अर्जुन म्हणतोय कृष्ण बोलू नको सुभद्रा म्हणते का रे कृष्णा तू माझ्या नातानं भाऊ लागतो आणि माझ्या घरात आग लावतो म्हणजे काय झालं ताई अरे तुझे दाजी बोलताय दुपारी कशी होती ना आता कशी झाली कोण होती तुमच्या बरोबर कृष्ण म्हणे कोणीच नाही होतं अर्जुन म्हणे देवा तुला माहित नाही तू पाणी घ्यायला गेला होता ना तेव्हा आली होती अर्जुन म्हणे तू आता गुच्चू बस बस अर्जुना असा पुढा हात केला कृष्णानं अर्जुना शांत बैस असा पुढा हात कृष्णानं केला आणि अर्जुनानं हात धरला कृष्णा जाऊ दे मी लढाई मिटाडीलीस फक्त तुला बोट मांग ठीक गुन्हे आई सांग कोणा पाहिजे चोरी माझा दृष्टांत समाप्त झाला सिद्धांताकडे या भगवान परमात्मा गोपाल कृष्णानं सुभद्रेचं रूप घेतलं बाईचं रूप घेतलं हे जन्याबाईला नायात होतं म्हणून जन्याबाई बोलली विठाबाई दुसऱ्यांदा भगवान परमात्मा बाई झाले कुठं चोकोबाची बहीण झाला शारंगर झाला शारंगर झाला शारंगर चोकोबाची बहीण झाला शारंगर झाला शारंगर झाला शारंगर वैनी उघडादार हाका मारे वैनी उघडादार हाका मारी वैनी उघडादार हाका मारे वैनी उघडादार हाका मारे चोकोबाची बहीण झाला शारंगर झाला शारंगर झाला शारंगर चोकोबाची बहीण झाला शारंगर झाला शारंगर झाला शारंगर संत मालिकेमध्ये मायबाप एका भक्ताच्या घरी काम करण्यासाठी म्हणजे संत चोकोबाच्या घरी भगवान परमात्म्याने चोकोबाच्या बहिणीचं रूप घेऊन आले का आले चोकोबांच्या धर्मपत्नीचं बाळतपण करण्यासाठी दिवस भरतीला होते आणि वारी जवळ आली चोकोबांच्या धर्मपत्नीने सांगितलं म्हणजे स्वामी तुम्हाला नाही म्हटलं तरी तुम्ही वारीला जाणार आहे घरात तुमची माय नाही एखादी बाई नाही तुम्ही एक काम करा तुमच्या बहिणीला इकडे आणा आणि तुम्ही वारीला जा चोकोबा म्हणले काही हरकत नाही चोकोबा बहिणीला घेण्यासाठी निघाले गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या कानावर आवाज आला कोणता ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आता हा आवाज चोखोबांच्या कानावर आला चोखोबांचं मन तिकडे वेढावलं गेलं का पडिले वळण इंद्रियासी तुम्हाला सर्वांना परमार्थाचं वळण न सांगताना तुम्ही मंडपात आले कळलं का महाराज
न सांगताना वळण. म्हणून एकदाचं वळण लागलं ते मिटत नाही, मिटत नाही, मिटत नाही. म्हणून मायबापो, हे कीर्तन, हे सप्ताह घरचे कामकाज बाजूला ठेवून लोकांकडे जावं, नमस्कार करावा आणि पै पै जमा करून मायबापो परमार्थाची गंगा का. प्रत्येकाला परमार्थाची सवय लागण्यासाठी मायबापो कीर्तन सोड आहे. प्रत्येक जण संसार करतो, कोण संसार करत नाही, प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या याच्यात मायबापो. पण आपल्याला परमार्थाचं वळण लागायला पाहिजे म्हणून तर हा सप्ताह आहे. आणि एकदाच तुम्हाला वळण लागलं, आता जेव्हा पहिल्या वर्षी तुम्ही सप्त्याची सुरुवात केली असेल त्यावेळेस कसं होत असेल, दितीन का कोण होई का आणि कसं होई. मग एखाद्या महात्माने ज्यांची पहिल्यांदा तुमची गाठ भेट ज्या महाराजांशी झाली असेल, तुम्ही ते काय म्हणतील, 5 वर्ष तर करा, बाकीचं पुढचं बघू. 5 वर्ष नाही, तुम्हाला असं चांगलं वळण लागून गेलं महाराज परमार्थाचं. 5 नाही, मी तर म्हणतो ना 19 वर्षच आहे ना, या 19 वर 0 येईल इथपर्यंत तुमचा सप्ताह टिकेल. वळण लागलं, एकदाच वळण लागलं ते मिटत नाही. आता मृदुंग वाजवत आहेत वैभव महाराज, जर दुसरा मृदुंगाचार्य बसतात ते बाजूला बसले तरी त्यांचे बोट चालतील का, वळण आहे. एकदाच ते वळण लागलं आप्पा, ते मिटत नाही, मिटत नाही, मिटत नाही. म्हणून वळण चांगलं लावा. बघा एक दृष्टांत देतो. एक मुलगीला बोबडे बोलायचे वळण लागलं, तिला बोबडे बोलायची सवय लागली, तिच्यामुळे तिचं लग्न होईना. तिच्या बापाला एक जण भेटला, म्हणे तुमच्या मुलीचं लग्न लावून देतो, फक्त हिला लग्न होईपर्यंत बोलू देऊ नका. आता हिला बोबडे बोलायची सवय दाबली जाईन का. एक मुलगा होता त्यालाही बोबडे बोलायची सवय लागली, त्याचंही लग्न जुगे ना. तो त्याला बोलला, त्याच्या वडिलांना म्हणजे तुमच्या मुलाचं मी लग्न लावून देतो, फक्त लग्न होईपर्यंत याला बोलू देऊ नका. आता मुलगालाही मुलगीलाही बोबडे बोलायची सवय, मिटत दाबत. आता मुलगा मुलगी पाहायला आला, मुलगी पाहता पाहता मायबाप तो मनातल्या मनात विचार करतोय, मुलगी बोलत नाही, गुंगी तर नाही, मुक्की तर नाही, बहिरी तर नाही, काय प्रॉब्लेम आहे, मुलगीला बोलता येत नाही, माझ्यासारखी बोबडी तर नाही. हा मनातल्या मनात विचार. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला, जेवायला बसले. आता मुलगालाही बोबडे बोलायची सवय नाही, मुलगीलाही बोबडे बोलायची सवय, मिटत नाही, दाबले जात नाही. यानं काय केलं, ती जेवणाला बसला होता, कढी केलेली होती, कढीची वाटी घेतली, तोंडाला लावली, त्याला कढी आवडली आणि एकदम बोली पण ना, ओ तू बाय कली काय गलम चलाय. आणि 30 पोर वाढ आलेली होती. हा बोली पण ना, ओ तू बाय कली काय गलमचे. ती पोर म्हणे गलमचे पुती पुती पेना. माझा दृष्टांत समाप्त झाला. सिद्धांत कड्या दृष्टांत डोक्यात घ्यायचाच नाही. माय बापू मला सांगा, दोघांना बोबडे बोलायची सवय होती, मिटली का. तसं संसार असू दे, परमार्थ असू दे, मायबाप हो, तुम्हाला सांगतो ज्याला जी सवय लागली ती मिटत नाही, मिटत नाही, मिटत नाही. एखाद्या माणसाला जर लबाड बोलायची सवय लागली, त्यांना गयामा 50 किलो ना माया टाक द्या तरी फरक पडत नाही. काय म्हणणे तुम्ही, सवय येते. एखाद्या माणसाला जर चोरी करायची सवय लागली, तुम्ही काही करा, चोरी केल्याशिवाय राहतच नाही. एखाद्या माणसाला मायबापो जर कोणता बी कार्यमा पाय घालानी सवय पडी गई, तो कताई ने कताई पाय घालीच ते लगन सुद्धा मोठा की का. एकदाच पडलं म्हणजे वळण, म्हणजे वळण. तसं यंकईवाडीवाले दादा, तुम्हाला परमार्थाचं वळण इतक्या लांबून तुम्ही आले, कोणा गुंता, दिनेश बुवान गुंता. मी का तुमले 500 रुपये देऊ, मी रातले लोकच पण उपाड तुमले कताई देऊ. पण परमार्थाचं वळण आहे ना, हे वळण. तसं मायबाप चोखोबांना ते वळण होतं. ते वारीत निघून गेले, भान राहिलं नाही. जगाचा मालक विटीवरून उतरला आणि बहिणीचं रूप घेऊन त्यांच्या दारासमोर आला. वहिनी उघडा दार हाका मारी, बाळतपणाचं काम केलं, नीच काम एक करू लागला. आता 20 वर्षाच्या मागे जा. 20 वर्षाच्या मागे जर तुम्ही गेले तेव्हा एवढं दळण वळण न होतं, बरोबर आहे का नाही. एवढं दळण वळण नव्हतं. मग बाळतपण करण्याचं काम गावातली एखादी सुईनबहीण करायची, बरोबर आहे की नाही दादा. म्हणजे बाईचं काम बाई करायचं. मग हे काम देवानं केलं, बाईचं काम. किती भाग्यवान चोखोबांचा मुलगा असेल, जन्मला जन्मला ब्रह्मांड नायकाचा हात त्याला लागलाय. माझा दृष्टांत समाप्त झाला. सिद्धांताकडे या. चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन तिथं बाळतपण करण्यासाठी आले. हे ज्ञात होतं कोणाले, जन्याबाईला. म्हणून जन्याबाई काय बोलली, विठाबाई. पण कोणती, माझी पंढरीची आई. आई का म्हटलं, आईमध्ये वात्सल्य, आईमध्ये भक्ती आहे आणि आईमध्ये प्रेम आहे.
आईसारखं प्रेम जगात कोणीच करत नाही. कारण की आईची व्याख्या अशी आहे, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जिच्या हृदयामध्ये ईश्वराचं अधिष्ठान आहे ती मात्र आई आहे. आई प्रेमाचं प्रतीक आहे. पण एक सांगू का, आई जरी प्रेमाचं प्रतीक असेल पण प्रेमाचा सागर म्हणजे बाप आहे, एवढं ध्यानात ठेवा. का हो साडू चालणार बटाना हो लाल ओढणीवाली लावस ना विठाला 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 लहान लेकरत महाराज थोडाफार विनोद नाही राहिला का त्यांना कंटाळाच येतं. चला इकडे लक्ष द्या बरं का. आपला मुद्दा, आईपेक्षा बाप श्रेष्ठ आहे, पण तसं पाहायला गेलं तर दोघंही श्रेष्ठ मुलासाठी आहे. तुम्ही महाराज असं कसं बघा, मी एक वाक्य नेहमी वापरतो, ज्याचा बाप जिवंत आहे त्याचा खाली खिसा कधी होत नाही. कसे दोघं जे दोघं चांगले आहेत आपल्या जीवनामध्ये ऐका, ज्याचा बाप जिवंत आहे त्याचा खाली खिसा कधी होत नाही, आणि ज्याची माय जिवंत आहे तो उपाशी कधीच झोपत नाही. तुम्हाला मायबाप बद्दल काही वाटत नाही? काय वाटी? हा ते नुसता हाय पैसा, हाय पैसा. बापना जीववर शिक्षण लेस, बापना जीववर बंगला बांधास, आणि बंगलावर नाव लिहिलं आईचा आशीर्वाद. बापले काय दोन वाद होता का? त्या बिचारानं बी खिडकीवर लिखी दे. पण ऐका ना, आई फार मोठी आहे पण सर्व शास्त्रामध्ये बाप मोठा आहे. तुम्ही म्हणा असं कसं काय? इकडे लक्ष द्या. आई मुलाला कुठं धरते? आया झोपी घ्या, कड्यावर धरते, कमरेवर. बराबर. आई मुलाला कमरेवर धरते. आईची इच्छा आहे मी जे पाहते ते माझ्या मुलानं पाहायला पाहिजे. आईची इच्छा बरं का. पण बाप किती मोठा आहे का? बाप मुलाला कुठं धरतो? खांद्यावर. समजलं? बाप खांद्यावर का धरतो? बाप एवढा मोठा आहे, बाप म्हणतो मी जे पाहतोय त्याच्या 3 पटीनं माझ्या मुलगा पुढाने त्यानं पाहायला पाहिजे, म्हणून बाप मोठा आहे. पण इथं आई शब्द वापरला, पण कोणती? पंढरीची आई. माता पंढरीची आई म्हटल्यानंतर पंढरपुरातला दगड सुद्धा देव आहे. तृण आणि पाषाण तेही देवा समान. मग एखादा महाराज विचार करेन, पंढरीची आई म्हटलं आणि पंढरपुरातला दगड सुद्धा देव आहे, मग नेमकी कोणती विठाबाईला बोलवलं म्हणून ते दुसऱ्या चरणात वर्णन केलं कोण? आणि चंद्रभागा भीमा आणि त्यांच्यासाठी. असं माणसं भेटायले, गायक वादक भेटायले आपली पुण्य लागते बरं का. असे सहसा भेटत नाही महाराज. बाकी ना म्हणते फुकट येल्यात का त्या, मग तुला काय म्हणणं? हा महाराज बाकीना गावले असं ऐकायला भेटत. महाराज टक्का मोजना पडतस. ओ बापरे, टक्का मोजना पडत.
काय मोल असतं महाराज, विचार करा तुम्ही. किती मस्त मंडळी भेटलेली आहेत. नाहीतर बाकीच्या गावांना जावं असं वाटत चिकनगुनियाने गोया लिहिऊन झोपी राहू. भेटतच मग आमले सापटिंगा जाईल, डिवो उडेल, हेडफोन फाटेल, मांडोया उतरेल, बिरिंगा सटकेल. कधी तरुण मा एक सप्ताह द्या कानी, मंदिर द्या कनी, बटा दात पडी गया तर ऐकू येत नाही. मग तो येस बाबा मना गया मा माळा टाकी द्या. आते शेवटलीच पुलार टाकीले भाऊ तू. जदाय गावमा सप्ताह चाले तू विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणेनी. बाजून गावमा जत्रा राय तटे तुरु तुरु निघ जाय. आणि आते काय महाराज फायदा म्हातारपणे. जदाय तारुण्य होतं तेव्हा केलं नाही, दरडपणे करीसन काय फायदा. दरडपणे विठ्ठल तरी येस का. दरडपणे वेतला वेतला देवी म्हणत तू 8 लाखशे आगावपणा कर नको. महाराज काही गावांमध्ये अशी हिरे असतात वैभव महाराज. हायत लागी सण मारुती देखील रस्त्याच नाही झोपीसनच देखत. तुमला का भाषा समजत नाही म्हणे. बर का, इकडे लक्ष द्या महाराज. ते गावाला गेलो मी, असे मंडळी नव्हते. अचानक कीर्तनात प्रमाण आलं, कृपाळू सज्जन. मी म्हणायचो कृपाळू सज्जन, त्या मागेतून म्हणे तू पाडू कीर्तन. त्यातले म्हणतात नेमन बोलाव बाग आल्याव म्हणे. हाटे काय कापूस याचा नाही का. इथं पाहिजे एका जातीचे. एका जातीचे भेटले म्हणजे आनंद आहे. बरोबर आहे की नाही महाराज. आणि एका जातीचे भेटत नाही म्हणून महाराज आपल्याला आनंद वाटत नाही. बघा तुम्ही आपला माणसे नका राहू द्या. मुरदुंगले मुरदुंग म्हणावतच नाही, त्या डुंबडच म्हणते या डुंबड्या. आपला जात नाही ना तो. हो बरोबर आहे की नाही. याला काय म्हणतात डुंबड. बराच लोक अजून विनारी विना म्हणतच नाही, टिंगरी या टिंगरिया. तो आपला जात नाही. बाकी ना जरी असून टाय सुद्धा म्हणता येत नाही. जांबा निसा लांबा वय घ्या करतो गाव माराई. जांबा मंद्रानात विठाल 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 विठाल. दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं कोणती विठाबाई. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या किंवा तिच्या चरणीच्या गंगा. जिच्या चरणातून भीमा चंद्रभागा वाहते. तुम्ही पंढरपुरात गेलेत ना. कितला जण पंढरपूरला जायला तुझे बोट करा. त्या पंढरपूरमा कितल्या नद्या आहेत. हा 2 नद्या आहेत. एकच पार्टीमा बसत जाओ तुम्ही. एकच नदी आहे ती भीमा आहे. पण पंढरपुरात तिला चंद्रभागा म्हणतात. मग ती पंढरपुरात चंद्रभागा का झाली. एक कारण. अरे अरे पुंड्या का मातलासी उभे केले ऋषिकेशी. पुंडलिकरायानं मायबापांची सेवा केली, परब्रह्मला उभं केलं. बर का. आणि परब्रह्मला उभं केल्यानंतर सांगितलं देवा तू उभा राहा. माझी आईवडिलांची आतापर्यंत मी सेवा करतोय. सेवा पूर्ण झाली की मी बाहेर येतो. आणि भगवान परमात्मा विटेवर उभे राहिले. किती योगे 28 विटेवरी उभा. वामंगी रकुमा ये दिसे दिव्य शोभा. भगवान परमात्माला मायबापू 28 युगापासून उभं केलेलं आहे. तुम्ही महाराज 28 युग. आम्ही तर 4 युग पाहिले. एक गाणं होतं युग बदला बदला हा हिंदुस्तान. आता पुढं काय येतंय 15 ऑगस्ट. त्या 15 ऑगस्टच्या दिवशी मायबाप हो तुम्ही सर्व विसरा, पण झेंड्याला सलामी द्यायला जरूर जा. का. कारण की बलिदानांचं रक्त सांडून मायबाप तो झेंडा फडकतो. एवढं ध्यानात ठेवा. इकडे लक्ष द्या. बाकीना लोक दुसरी मीटिंगले जाते पण झेंडा वंदनले जावत नाही. बर का. आता मुद्दाकडे लक्ष द्या. युग किती झाले 4. आणि भगवान परमात्मा किती युगापासून उभा आहे. आरती म्हणतात नाही तुम्ही. योगे 28. मग कोणते 28. आता इकडे लक्ष द्या. कोणते 28. हे पोरांनो माझ्याकडे लक्ष द्या रे. मी तुम्हाला विचारतो. एक बोट काढा असं. त्याला पेरू किती येत रे 3. मग आता बेरीज करा. 3 1 3 2 3 3 3 चौक किती 3 चौक बोला ना रे 12. हे 12 आणि हे 12 किती झाले 24. आणि या अंगठ्याचे 2 आणि या अंगठ्याचे 2 किती झाले 4. आणि 24 मध्ये 4 टाका किती झाले. जो असा उभा आहे तो योगी 28. कळलं तुम्हाला. तो उभा आहे.
मग तो उभा का राहिला? पुंडलिक रायानं मायबापांची सेवा केली, मायबापांना घराच्या बाहेर आकलून दिलं आणि मायबाप काशी तीर्थापर्यंत गेले, तिथं भीक मागू लागले. ऐका मायबाप, तुम्ही जीवनामध्ये कुठं जाऊ नका. संत सांगतात सकळ तीर्थाची या धुरे जे का माता पितरे, मायबाप केवळ काशी तेन न जावे तीर्थासी. मायबापांची चांगली सेवा करा, कुठं जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. पण बाकीचे लोक मायबापले खावडतच नाही आणि पंढरपूरने दिंडी मान ज्ञानबा तुकाराम गर्दी करू नको काका. तू कळलं का? इकडे लक्ष द्या, आता मुद्दाकडे लक्ष द्या. त्या तीर्थक्षेत्रात त्याचे मायबाप भीक मागतायत. एके दिवशी याला आठवण झाली आणि तो गेला शोधण्यासाठी. अंधार झालेले होता आणि एका आश्रमाच्या बाहेर थांबला. ते आश्रम होता कुकुट स्वामींचा. ऐका, हे कधी ऐकायला मिळणार नाही तुम्हाला. कुकुट स्वामींचा आश्रमाच्या बाहेर थांबला. रात्री 12 वाजता 3 मलिन झालेल्या स्त्रिया आल्या. त्या आत जात असताना इतक्या घाणेरड्या होत्या, इतक्या मलिन होत्या, पण त्या आश्रमात शिरल्या, साधूचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्या तर तेज पुंज झाल्या. आणि या पुंडलिक रायानं त्यांना असं उभं केलं. थांबा. त्याच्यातली एक स्त्री बोलली, का थांबवतो रे आम्हाला पाप्या पुंडलिक? तो म्हणले, मला पापी म्हणणारे तुम्ही कोण येत आहे? माझं नाव तुम्हाला कसं काय माहित पुंडलिक? ते स्त्री बोलली, आम्ही साधारण स्त्रियांनी आहेत. ही गंगा आहे, ही यमुना आहे आणि मी सरस्वती आहे. आम्ही पवित्र नद्यांचा संगम या प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये आहेत आणि आम्ही दिवसभर मलिन होतो ना, एकच कारण, तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रात आंघोळ करतात. चांगलं लक्ष द्या बरं का. तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रात आंघोळ करतात, आम्ही मलिन होतो आणि सत्पुरुषाच्या चरणी, या पुरुषाच्या चरणी, संतांच्या चरणी लोटांगण घातलं की तेज पुंज होतो. जा, सोड आमची वाट. ते निघून गेल्या आणि पुंडलिक आतमध्ये शिरला, दरवाजाला थाप मारली. स्वामी, मला दर्शन द्या, मी तुमच्या दर्शनाला आलोय. आतून कुकुट स्वामी सांगतात, अरे माझं काय दर्शन घेतो? जन्मदात्या मायबापांना शोध, त्यांची सेवा कर. मी काय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुझ्या दर्शनाला येतील. हे वाक्य ध्यानात ठेवा. कालांतरानं मायबापांना शोधलं आणि या पंढरपुरात आणलं. पंढरपूर ते पंढरपूर नाही, ते दिंडीरवन आहे. त्याचं नाव पंढरपूर झालेलं आहे. कळलं का तुम्हाला? ते दिंडीरवनामध्ये आणल्यानंतर मायबाप पुंडलिकरायानं झोपडी बांधली आणि झोपडी बांधल्यानंतर मायबापांची सेवा केली. आणि पुण्याची गणना कोण करी या युक्तीप्रमाणे मायबापू इंद्रदेवाचं सिंहासन डुलू लागलं. इंद्रदेव भगवान शंकराला म्हणतायत, हे मृत्यूनगरातले लोक जर आईबापांची सेवा करू लागले तर आपल्या देवतांची किंमत कमी होईल, हे डायरेक्ट आपल्या सिंहासनावर बसतील. म्हणून भगवान शंकर उठले आणि त्र्यंबकला गेले आणि जटा आपटली. त्या ठिकाणी 2 नद्या उगम आहेत त्र्यंबकला, एक भीमा आहे आणि एक गोदावरी आहे. तुम्ही जाऊन बघा. ती भीमा पुढे जाऊन गुप्त होते, ती पुन्हा सोलापूर जिल्ह्यात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या भीमाला आदेश दिला, इतका पुराण की हा झोपडी सहित वाहून जायला पाहिजे, पडून जायला पाहिजे. त्या भीमाने इतका पूर आणला, इतका पूर आणला, पण पुंडलिक उठला नाही. त्या भीमा नदीला नमावं लागलं. चंद्रासारखा वडसा त्या ठिकाणी पडला, म्हणून तिचं नाव, भीमाचं नाव आहे चंद्रभागा. याच्यातून एकच मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही देव करू नका, तुम्ही धर्म करू नका. मी तर नेहमी सांगतो महाराज, जेवण नाही मिळालं ना, पाणी पिऊन दिवस काढा. ऐका, पाणी पिऊन दिवस काढा. गादी नाही भेटली ना झोपायले, फडचीवर झोपून राहा. मायबापो, सोन्याचे दागिने नाही मिळाले ना, एक बिगर दागिन्याचे राहा. अंगावर चांगला क्वालिटीचा कपडा नसेल, अरे फाटका कपडा असू द्या, पण जिंदगीमध्ये मरेपर्यंत इमान कधी विसरू नका आणि विमान विसरू नका. हो, ज्यानं नीती विकली मायबाप होतो वायाच गेला. इकडे लक्ष द्या. तसं मायबापांची तुम्ही सेवा करा, त्या सेवेचं मोल सांगतो तुम्हाला. पोटाला भाकर कमी मिळेल, पण एक दिवस पुण्याचा डंका तुमचाच वाजेल, फक्त मायबापांची सेवा. या पुंडलिकराय मायबाप उठला नाही, त्या भीमा नदीला चंद्रासारखा वडसा पडावा लागलं आणि देव भेटायला आले, देवाला उभं केलं. मग इथं काय, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. ती भीमा नदी भगवान परमात्म्याच्या चरणातून वाहू लागली चंद्रभागा होऊन. मग तुम्ही म्हणणार, महाराज काय चाटा मारणार? यंदा पंढरपूरले गुत कंबरीतलंच पाणी होतं. कालाये तस्माये नमहा. नदींचा प्रवाह कमी झाला. जे 70-80 वर्षाचे म्हातारे आहेत त्यांना विचारा, त्यांचे आजोबा त्यांना म्हणत होते की पंढरपूरना विठोबा कंबरीतला डुबी जाईल. हे तर मान्य करणार की नाही महाराज काही गोष्टी? मग ती भीमा नदी चंद्रभागा होऊन देवाच्या चरणी वाहते. तीच
माझ्या विठाबाई तू ये, जिच्या चरणातून भीमा चंद्रभागा वाहते. मग देव येत नाही म्हणून इतुका सोय तत्वाबा यावे, माझे रंगणी नाचावे. म्हणजे इतुका म्हणजे देवा थोडा तरी ये आणि माझ्या रंगात नाच. आता संतांकडे कोणता रंग होता? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. देव संतांच्या याच्यात नाचतो, पण कोणता रंग? नाचू कीर्तनाच्या रंगे, नाचू कीर्तनाच्या रंगे, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाच्या रंगे, नाचू कीर्तनाच्या रंगे, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी. या पोरांसाठी आणि विनेकरी दादांसाठी जोरानं टाळ्या होऊ द्या. असं नाचायला पाहिजे हो, पण लोक आटे नाचतात नाही, जिंगी पावरीवर आवरावतात नाही. हो. मी आता थोडं नाचण्याचं कमी करून दिलं बरं का नितीन दादा, बरं का मी पहिले भलता नाचू पण म्हणे जिराई गी. एक गावले मी असाच नाचू पावट्या लिहू, एक कुणा कोठे जिराई साला म्हणे. हो तू बाई लोक काय बोली टाकते ना भरोसा नाही, त्यांच्या नादीने लागायचं. जन हे दिल्या घेतल्याचे. इकडे लक्ष द्या माय बापू, भक्तीच्या रंगात नाचले तर देव तुमचा आहे. मीराबाई समोर देव नाचला की नाही? मग मीराबाईने विष घेतलं, मीराबाईला काही झालं का? नाही. गोपाळ आणि गवळणीच्या समोर भगवान परमात्मा नाचत होता, त्यांना किती आनंद होता. म्हणून तसा भक्तीच्या रंगात तुम्ही नाचायचं तर विजय आपलाय. पण बाकीचे लोक कधी हरिपाठात नाचत नाही. जर सांगू ना हरिपाठ मा फुगड्या क्या पावट्या क्या, गुडगा बचू देतात नाही रे भाऊ, गोडा थकी ग्यात. आणि तोच दल्ला बाजूना गावली येऊ द्या जत्रा मा, जत्रा पहिला नामलो ज्यांना आटे गुडगा दुखत हरिपाठ मा तोच पहिले बॅटरी क्लिसन पुढे चालत. त्याला काका कोट चालणार बाजून गावले येईल नाही का आणि तरानी ना दरारा तर तुरु तुरु निघजे. माझा एक मित्र आहे महाराज, त्याचा बाबा आहे 85 वर्षाचा म्हातारा आहे. त्या गावमा कोण का लगीन राह ना त्या दल्ला डायलॉग घरमा कोण न पडत. कधी हरिपाठ मा नाचत नाही, कधी कीर्तनात टाळी वाजत नाही. आणि गावात कोणाचं लग्न असू द्या तो म्हातारा तिथंच नाचायला जातो. मग त्या काय करतात, गावामा जेवण हायच राही ना त्या दल्लाला पहिले जेवण देतो आणि कुलूप लायले तर. आणि तो दल्ला जटे बी जा चांगला गाण्यावर नाचत नाही, एकच गाण्यावर नाचत. माले लगीन करा पाहिजे. ते नाचता काय कामाचं महाराज, ते नाचता काय कामाचं. पण या भक्तीच्या रंगात नाचले तर देव तुमचा होईल. सर्व संतांनी मायबाप भक्तीचा रंग उधळला म्हणून देव त्यांचा झाला. म्हणून त्याने म्हणते इतुका स्वैतत्वाबा यावे, माझे रंगणी नाचावे. विठोबा रखो मा, विठोबा रखो माई. ताडी वाजवा, हात वरती करा, हात वरती, हात वरती करा मायबाप, हात वरती करा, वरती हात करून ताडी वाजवा जरा. विठोबा रखो माये, विठोबा रखो माई. जय जय विठोबा रखो माय, जय विठोबा रखो माई. रखो माई. विठोबा 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 रखो माई. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, उमापती महादेव की, गणेश्वर भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरु जो महाराज की जय, श्री गुरु मोठे बाबा की जय,
छत्रपती शिवाजी महाराज की जय, सनातन धर्म की जय, हिंदू धर्म की जय, गो माता की जय, बोलो रे भाई धर्म की जय, गोपाल को माये गोपाल को सर्वांनी इकडे लक्ष द्या. एक मिनिट दादा बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय बोलतोय फक्त माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या हातात काय दिसतोय तुम्हाला? हार. बरं का, त्याचं नाव काय आहे? हार. कळलं का? त्याचं नाव काय आहे? हार. गळ्यात टाकला तर विजय, काही दिवसानंतर हार. पण आता लक्ष द्या. फुलार कितीचा आणलाय हो काका? मला वाटत मनात गुंता असा पेशल लयलो होती या. कितीचा आहे? कमीत कमी माडी आणि तू सांग ना. कमीत कमी हा फुलार 200 रुपयाचा आहे बर का. पण याच्यातलं हे जे काढलं फक्त झेंडूलचा जर फुलार तयार केला तर हा पावशेरवर येईल. आणि पावशेरभर फुलार जर तुम्ही वजन केलं पावशेरभर तर 100 रुपयाचा एक पडतो. मग एक पावशेर 100 रुपयाचा तर काय किलो झाला? बोला ना तुम्ही, बोला ना धनी. म्हणता का झोपी घ्या नाही हो, तो म्हणा पुतण्या डायरेक्ट टेकालायचं बसेल मास्तर. 100 रुपये पावशेर तर काय किलो पडला? 400 रुपये किलो. काय किलो पडला? 400 रुपये किलो फुलार पडला. पण ऐका ना, जर ही छुट्टी फुलं तुम्ही घ्यायला गेले फक्त 70 ते 80 रुपये किलो आहेत. मग छुट्टी फुलं 70 ते 80 रुपये आहेत आणि फुलार बनवणार तर 400 रुपये किलो आहेत. किती फरक आहे? 3 पटचा फरक आहे का नाही? पण ऐका, छुट्टी फुलं 70 ते 80 रुपये किलो का? ते छुट्टी आहेत. एकमतांचं मतानं चालत नाही. छुट्टी आहेत, वेगवेगळ्या आहेत म्हणून त्यासनी किंमत कमी आहेत. या सर्व फुले 400 रुपये किलो का पडायनात? या सर्व एकमतात आली एका दोऱ्यात. बघा तुम्ही कुठेही काय करा, एकाच ठिकाणी राहता की नाही. तसं मायबाप हो यांची किंमत वाढली, तसं तुम्ही सर्व गावाचा एकच विचारानं चला, आपल्या गावाची किंमत वाढते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर